20 फेब्रुवारी रोजी पिंपरी आश्रमशाळा तालुका त्र्यंबकेश्वर येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका जयश्री पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक कैलास पाटील हे उपस्थित होते। यावेळी इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले। तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर, गुरुजन, अधीक्षक आणि वसतिगृह कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करत आपले ऋण व्यक्त केले। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेने मागील 10 वर्षात दिलेले ज्ञान, प्रेम आणि संस्कार याविषयी बोलताना भावुक होऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। तर इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे गुणगान गायले। मुख्याध्यापक जाधव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेची 100% निकालाची परंपरा कायम ठेवतील असा विश्वास व्यक्त केला। सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे गुणगान करत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी 10वीच्या मुलांकडून शाळेला 10 महापुरुषांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या। अध्यक्षीय भाषणात जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्यक्तीच्या गोष्टी सांगत सर्वांनी उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा संदेश दिला। इयत्ता 9वीचे वर्गशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानप सर यांनी केले तर वानखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।